हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आम्ही जातोय आज गणपती बघायला। आता आजचा फर्स्ट डे आहे, गणपती बसवून एकच दिवस झालेला आहे, पण मग खूप गर्दी होते नंतर लेट। तर आजपासूनच आम्ही ट्राय करतो की 2-3 गणपती तरी एका व्लॉगमध्ये कव्हर झाले पाहिजे। सो तुम्ही पण आमच्या बरोबर जुळा आणि मी तुम्हाला अमरावतीमधले जे बेस्ट गणपती आहेत 2-3 ते आजच्या व्लॉगमध्ये दाखवते आणि अशीच आपण कंटिन्यू सिरीज करू 2-3 एपिसोड्सची। सो स्टे ट्यून विथ मी अँड लेट्स गो विथ मी। आम्ही निघालो गणपती मंडळांना भेट द्यायला। सगळ्यात आधी आम्ही जाणार होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्क्वेअरमध्ये जो गणपती बसतो तिथे। तर हा आहे विदर्भाचा राजा आणि इथे यायसाठी तुम्हाला जर प्रॉपर ॲड्रेस पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। इथे आल्यानंतर खूप सुंदर भव्य डेकोरेशन केलेलं होतं आणि दरवर्षी इथे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू समोर लावलेला असतो आणि खूपच छान इथली व्यवस्था असते। चप्पल स्टँड होतं, पार्किंग होती, सगळ्या गोष्टी एकदम नीट आणि व्यवस्थित होत्या। मग आम्ही आतमध्ये गेलो आणि डेकोरेशन खूप छान होतं, असं बेसिक डेकोरेशन होतं आणि मस्त केलेलं होतं। तुम्हाला मी खूप सारे मंडळ दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशीच ही सिरीज असणार आहे 3-4 एपिसोडची। हा पहिला एपिसोड आहे त्यातला। बघा किती मोठे आणि सुंदर गणपती बसवले आहेत इथे। आम्ही इथे थोड्या वेळ बसलो, आरती वगैरे झालेली होती, आम्ही आलो तोपर्यंत प्रसाद वाटणं सुरू होतं, बसण्याची व्यवस्था होती आणि स्टार्टिंगला आल्यामुळे गर्दी काहीच नव्हती, म्हणजे रांगेत लागणं वगैरे असं काही करावं नाही लागलं। 2-3 दिवसांमध्ये गर्दी वाढेल, सो म्हणूनच आम्ही फर्स्ट डेलाच आलो आहेत। देन आम्ही इथे थोडेसे फोटोज क्लिक केले आणि तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओज काढले आणि देन आम्ही गेलो नेक्स्ट मंडळाकडे जाण्यासाठी। तर तिथे जाण्यासाठी इकडनं जायचं होतं रेल्वे स्टेशनच्या पुलावरून, पण तो पूल सध्या बंद आहे म्हणून मग आम्हाला खूप फिरून जावं लागलं। इथनं आम्हाला जायचं होतं अंबा गेटमध्ये आणि आम्ही बोलत जवाहर गेटमध्ये येऊन गेलो, कारण नेहमीची सवय इकडे यायचीच असते। मग समोर गेलो आणि इथे ना एक खूप जुनं दुधाचं दुकान होतं, म्हणजे मिठाईचं शॉप आहे ते। तर इथे मलाई दूध मिळतं, मग तुषारला इच्छा झाली ती प्यायची म्हणून मग त्यांनी मस्त दूध घेतलं। तिथलं सर्वात जुनं दुधाचं दुकान, जे लोक दूध प्यायला दूध प्यायला येतात आणि याच्यात इलायची, साखर आणि मलाई असते आणि खूप टेस्टी लागते। जवाहर गेटच्या आतमध्ये आहे हे शॉप, जवळच आहे, थोडंसं आतमध्ये आहे। तुम्ही काय लहानपणापासून येता इथे? हो, खूप जुनं, खूप जुनं। एक अमरावतीचं वैशिष्ट्य आहे, जसं गिलावडा आहे तसं। निघालो आम्ही आता अंबा गेटकडे जाण्याकरिता। गाईज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही खूप लोक व्हिडिओज बघता पण सबस्क्राईब करत नाहीत, सो प्लीज ते फुकट आहे, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आता ना आम्ही अंबा गेटमध्ये जात असताना देवीचे खूप छान दुकानं असतात देवीच्या बाहेर, तर ते लागलेले होते, खूप सारं सामान, रांगोळ्या, खूप छान दुकानं होती। तर हे सगळं मी तुम्हाला एका व्लॉगमध्ये दाखवेल आणि मंदिर तर मी दाखवलेलेच आहे ऑलरेडी। तर चला मग आता आलो आहेत आपण अंबा गेटमध्ये। इथनं तुम्ही सरळच गेलात की तुम्हाला जे प्रॉपर पंडल आहे किंवा ज्याला आपण मंडळ म्हणतो ते आहे। इथे बदामी केव्हचं टेम्पल जे आहे, बदामी केव्ह टेम्पल, त्याचं डेकोरेशन यांनी केलेलं होतं। दाक्षिणात्य संस्कृतीवरती अवलंबून हे पूर्ण डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप सुंदर डेकोरेशन होतं। तुम्हाला इथे मी सगळं दाखवते, बघा मूर्ती किती सुंदर आहे बाप्पांची। त्याच्यानंतर याच्या बाजूला पण पूर्ण त्यांनी आतमध्ये पण गुफेसारखं केलेलं होतं ते, आणि मस्त वाटत होतं ते बघताना। ह्या वेगवेगळ्या देव्या आणि खूप छान झरणे, असं मस्त त्यांनी फाउंटेन वगैरे बनवलेलं होतं। लाइटिंग खूप छान होती, ग्रीन, रेड, पिंक अशी मस्त लाइटिंग होती। तर ते सगळं आम्ही बघितलं आणि फोटोज क्लिक केले, थोडेसे रील्स काढले आणि देन आम्ही निघालो नेक्स्ट गणपती मंडळाला भेट द्यायला। येताना मध्ये चॉकलेट आईस्क्रीम खाल्ली आणि पुन्हा मग पुढे गेलो। तर पुढे जाताना हे इथे काही शॉप्स लागले होते, तर मी म्हटलं तुम्हाला दाखवून देते मी जे स्ट्रीट मार्केट आहे आपलं, तर थोडंफार ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल। आपण याच्या आधी स्ट्रीट मार्केटचा जो व्लॉग आहे तो अंबादेवी रोडवरचाच बघितलेला आहे। आता हा जो आहे हा जोशी मार्केटच्या साईडनी, म्हणजे जोशी मार्केटच्या बाजूला जे मार्केट लागतं ते सगळं मार्केट आहे हे। आणि आज बरंचसं मार्केट बंद होतं, ॲक्च्युली टाइम पण झाला होता आणि जेव्हापासून गणपती बसले आहेत तेव्हापासून मार्केट थोडं लवकर बंद होत आहे, कारण इथनं मिरवणुका आणि ढोल ताशा डान्स हे सगळं सुरू असतं, म्हणून मग शॉप्सला काही जास्त कोणी जात नाही शॉपमध्ये, म्हणून ते मोस्टली बंद करतात लवकर। म्हणून हे स्ट्रीट मार्केटही जास्त ओपन नाही आहे आता सध्या, पण 7 वाजेपर्यंत सगळं ओपनच असतं। आम्ही 9-9:30चा टाइम आहे आम्ही जेव्हा आलो तेव्हा, आणि या टाइमपर्यंत दुकानं बंद होतात। आता हिवाळा स्टार्ट होईल काही दिवसांमध्ये, तर ही जी लाईन आहे ना, या लाईनमध्ये तुम्हाला खूप छान सॉक्स,
टोप्या सगळं मिळून जाईल. तर या लाईनवरतीच त्या गाड्या असतात, म्हणून मग आता ही लाईन तुम्हाला मी दाखवत आहे. याच्या बाजूला ट्रेंड्स आहे आणि इथनं मग आपण राईट टर्न घेतला की इकडे आहे मॅक्स मॉल आणि त्याच्याच बाजूला नमुना गल्ली आहे. सो असा आहे अमरावतीचा थोडासा रस्ता. मी तुम्हाला सांगितलं ज्यांना माहिती नसेल. देन आम्हाला तर मॅक्समधनं घ्यायला आवडतात कपडे वगैरे काही. तुम्हाला कुठून घ्यायला आवडतात हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि येस, हा व्लॉग आपला गणपती दर्शनाचा होता, तर आपण तिकडेच जात होतो. अँड मध्येच तुषारला बरं वाटत नव्हतं कारण त्यांनी दूध जास्त पिलं. तो मोठा ग्लास होता दुधाचा आणि त्यामुळे त्यांना ना असं मलाई जास्त खाल्ल्यामुळे मळमळ व्हायला लागलं. म्हणून मग आम्ही बाकीचे कामं राहू दिले आमचे, कारण मला नमुना गल्लीमधनं पण थोडंसं सामान घ्यायचं होतं, पण ते काही पॉसिबलच नाही झालं. यांना बरं वाटत नव्हतं तर आम्ही घरी चालू. मग त्यांनी हे दार बाहेरून लावून घेतलंय. मी एवढं उघडत आहे तरी पण ओपन करत नाही. इकडून सांगून गेले की स्वतःचं ताट स्वतः वाळायचं आहे वगैरे वगैरे. उघड ना. उघडलं. तुषार काय किती खोटं बोलतो थे. यांना मी किती वेळेस म्हणते की आलं तर मी आता जेवण वाढून देते तर वाढू नाही दिलं आणि स्वतः दार बाहेरून लावून घेतलं, बाहेरून लॉक केलं ते दार आणि मला म्हणतं की नाही मी जेवण नाही करत आहे, आता थोड्या वेळाने जेवणार आहे मी. तिकडनं दार लावून घेतलं होतं आणि याच्यात काय व्हिडिओ बनवला मी तुम्हाला यांचा व्लॉग दाखवते काय बनवला. आणि हा म्हणते मला माझ्या चॅनलवरती पोस्ट करून दे. बघा, हॅलो गाईज, मी तोच गरीब लाचार नवरा. आता बघा, आता वाजून आले 3. मी पूर्ण काम वगैरे सगळं करून आलो, 3 तास मुलांना शिकवून आलो. आल्यानंतर आपली फक्त एवढीच अपेक्षा असते की आपल्यासाठी आपल्या बायकोनं जेवण किंवा ताट तरी वाढून दिलं पाहिजे. पण तुम्ही इथं बघू शकता ते मस्त आतमध्ये रील्स पाहून राहिली. तिला मी म्हटलं जेव्हा की अरे माझ्यासाठी थोडीशी भाजीपोळी वाढून दे, मी थकून आलो. तर म्हणते का बरं, देवानं स्वतःच्या हातने दिले का म्हणते. अरे जर असलं तर बघा माणसांचं आयुष्य बघा मित्रांनो. हे बघा एवढीशी भाजी ठेवली. तुम्ही विचार करा माझ्यासारखा पैलवान माणसाला हे एवढीशी भाजी लागते काय? नाही लागत नाही. पण ते तेवढं आता तुम्हाला सहन करावं लागते. म्हणून मित्रांनो सांगतो, ओशोच्या सिद्धांतावरच जा. त्यांनी सांगितलेलं आहे की संसारिक जीवन टाळा, गप्पी मासे पाळा, संसारिक जीवन टाळा.